प्रकल्पाच्या अंतिम निवडीचे घटक. प्रकल्पाच्या अंतिम निवडीचे घटकामध्ये ज्या वेळेस आपण पूर्ण आता प्रकल्प सुरू करण्याची तयारी केलेली आहे आणि अंतिम टप्प्यामध्ये कोणकोणत्या घटकांचा विचार करावा लागतो की ज्याच्यामुळं आपला जो उद्योग आहे किंवा प्रकल्प आहे हा यशस्वी होईल. हे प्रकल्पाच्या अंतिम निवड करत असताना असणारे घटकामध्ये पहिला घटक आहे, जो काही आपण प्रकल्प निवडलेला आहे किंवा निवडणार आहे हा प्रकल्प जास्तीत जास्त नफा देणारा प्रकल्प असावा. प्रकल्प सुरू करण्याचा मुख्य उद्देशच असतो की नफा मिळवणे, मर्यादित स्वरूपात नफा मिळवणे हा प्रकल्प सुरू करण्याचा मुख्य उद्देश असतो. त्यामुळं त्या परिसरामध्ये चालणारा व्यवसाय किंवा सध्या ज्या वस्तूला जास्त मागणी आहे आणि त्याच्यानुसार जास्तीत जास्त नफा त्याच्यातून मिळेल असा प्रकल्प निवडणं गरजेचं आहे. आता नफा कधी मिळेल की जेव्हा ती वस्तू तयार झालेली ग्राहक जास्तीत जास्त खरेदी करते आणि ती ग्राहकांनी वस्तू खरेदी केली की उत्पादन आपल्याला वाढवता येतं आणि त्याच्यातून जसं उत्पादन वाढेल तसं नफ्याचं प्रमाण देखील वाढत चालतं. तर अशा प्रकारे नफा मिळवून देणारा प्रकल्प स्थापन करणं गरजेचं आहे. दुसरा आहे बाजारपेठ व संभाव्य मागणी. प्रकल्पाची निवड करत असताना बाजारपेठेचा सर्वेक्षणला फार महत्व आहे. मला मी यापूर्वी देखील सांगितलंय बाजारपेठ सर्वेक्षण किंवा बाजारपेठ मूल्यमापन याला किती महत्व आहे. तर बाजारपेठेमध्ये संभाव्य ग्राहक कोण आहे, कोणत्या स्तरातील आहे, उच्चवर्गीय, मध्यमवर्गीय की सर्वसामान्य ते पाहिलं पाहिजे. त्याचबरोबर त्याची खरेदी क्षमता कशी आहे, म्हणजे वारंवार ती वस्तू तो खरेदी करतो की एकदाच ती वस्तू खरेदी केल्यानंतर त्याची गरज पूर्ण होते. आणि बाजारपेठेमध्ये स्पर्धकांची तशा ज्या वस्तू असतील त्यांना किती मागणी आहे या गोष्टी त्या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. वस्तूला जर मागणी जास्त असेल तर तशा प्रकारची वस्तू निर्माण करणं कधीही फायदेशीर असतं. त्यामुळं बाजारपेठेचा सर्वे करून बाजारपेठेतील मागणी पाहणं हे देखील गरजेचं आहे. तिसरा आहे उत्पादन घटकांची उपलब्धता. हा सगळ्यात महत्वाचा घटक आहे. कोणताही उद्योग किंवा उत्पादन सुरू करत असताना, इंडस्ट्री सुरू करत असताना 4 उत्पादन घटकांची आवश्यकता असते. कोणत्या? भूमी, श्रम, भांडवल आणि संयोजक हे 4 उत्पादन घटक आहेत. यांनाच आपण उद्योगाचे आधारस्तंभ असं देखील म्हणतो. 4 पिलर. आपल्याकडं योग्य प्रमाणात जागा असली पाहिजे आणि मोक्याच्या ठिकाणी असली पाहिजे ती. त्याचबरोबर मुबलक प्रमाणात त्या ठिकाणी श्रम उपलब्ध झालं पाहिजे, म्हणजे कामगारांची उपलब्ध झाली पाहिजे आणि ती देखील योग्य त्या मोबदल्यामध्ये उपलब्ध झाली, म्हणजे त्यांना जास्त वेतन देखील द्यावं नाही लागलं पाहिजे आणि कमी देखील न देता मध्यम स्वरूपात चांगल्या प्रकारे योग्य त्यांच्या गरजा भागतील अशा ठिकाणी तो प्रकल्प सुरू करणं फायदेशीर ठरतं. म्हणजे श्रम हा घटक फायदेशीर आहे. असं श्रम मग आपल्याला कुठे मिळेल? ज्या भागाचा जास्त विकास झालेला नाही अशा भागामध्ये विकास करण्याच्या दृष्टीने जर उद्योग स्थापन केला तर त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला श्रम मिळेल, कारण त्या ठिकाणी बेरोजगारांची संख्या जास्त असेल आणि त्यांना आपण त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध करून देतो. मग पर्यायाने काही वेळेस त्या ठिकाणी कमी पगार दिला तरी चालतो पण जास्त लोकांना त्या ठिकाणी रोजगार मिळतो, म्हणजे मुबलक प्रमाणात श्रम त्या ठिकाणी उपलब्ध आहे. पण तेच जर तुम्ही ज्या ठिकाणी भाग विकसित झालेला आहे, पुणे सारखं शहर असेल, पिंपरी चिंचवड असेल, या औद्योगिक क्षेत्रामध्येच जर प्रकल्प स्थापन केला तर त्या ठिकाणी श्रम मुबलक प्रमाणात तुम्हाला मिळणार नाही. श्रम किंवा श्रमिकांची संख्या त्या ठिकाणी कमी असेल, कारण त्यांना दुसरे पर्याय उपलब्ध आहेत दुसऱ्या कंपनीमध्ये. त्यामुळं ज्या भागाचा कमी विकास झालेला आहे अशा ठिकाणी मोठ्या प्रमाणात आपल्याला श्रमिक मिळण्याच्या दृष्टीने व्यवसाय त्या ठिकाणी सुरू करणं फायदेशीर असतं. त्यानंतर आहे भांडवल. भांडवल म्हणजे पैसा. थोडक्यामध्ये उद्योग सुरू करताना खेळतं भांडवल आणि स्थिर भांडवल या 2 भांडवलाची गरज असते. स्थिर भांडवल जे आहे हे सुरुवातीला जागा खरेदी करण्यासाठी, त्या ठिकाणी शेड उभं करण्यासाठी किंवा इमारत बांधण्यासाठी आणि सगळ्या प्रकारची मशिनरी
ही खरेदी करण्यासाठी स्थिर भांडवल लागतं. तर खेळतं भांडवल जे आहे कच्चा माल आणि कामगारांचे स्टाफचे दैनंदिन वेतन भागवण्यासाठी हे खेळतं भांडवल लागतं आणि इतर गरजा ज्या नेहमी लाईट बिल असेल, पाणी पट्टी असेल, हे दैनंदिन जे भागावं लागतात, कर भरावे लागतात, ते देखील खेळते भांडवलामध्ये. तर हे भांडवल पुरेशा प्रमाणात असणं आवश्यक आहे. आपलं स्वतःकडे जर भांडवल नसेल तर ते आपण कुठून उपलब्ध करणार आहे, हे सर्व भांडवलाची उपलब्धता होणार आहे का, हे देखील उत्पादन सुरू करण्यापूर्वी आपण त्या ठिकाणी लक्ष दिलं पाहिजे. आणि सगळ्यात महत्वाचा घटक संयोजक. उत्पादन तयार झाल्यानंतर त्या उत्पादनाची विक्री होऊन त्याच्यातून पुन्हा नफा मिळवेपर्यंतची जबाबदारी ही संयोजकाची म्हणजे मॅनेजमेंट घटकाची असते. म्हणजे संयोजक हा घटक ह्या 3 घटका इतकाच किंवा किंबहुना त्याच्यापेक्षा जास्त महत्वाचा आहे असं म्हटलं तरी चालेल. कारण उत्पादन सुरू होण्यापासून ते उत्पादन पूर्ण होऊन त्या उत्पादनाला बाजारपेठ मिळून ते उत्पादन ग्राहकांच्या हातात पडून त्याच्यातून पैसा मिळाल्यानंतर ते पुन्हा आपल्या उत्पादनामध्ये उद्योग संस्थेमध्ये गुंतवणूक करेपर्यंत सगळी भूमिका ही संयोजकाची असते. म्हणजे उद्योग किती फायद्यात चाललेला आहे हे संयोजकावरती अवलंबून असते. एक उत्कृष्ट नियोजन करणारा जर संयोजक असेल तर निश्चितच तो उद्योग फायद्यात चालत असतो. त्यामुळं हे 4ही उत्पादन घटक महत्वाचे आहेत. त्यानंतर स्पर्धक. उत्पादनाची निवड करत असताना किंवा प्रकल्पाची निवड करत असताना आपल्याला स्पर्धक कोण आहे, आपण जी वस्तू तयार करणार आहे तशा प्रकारच्या वस्तू सध्या बाजारपेठेमध्ये आहेत का, जर असतील तर त्यांचे स्पर्धक कोण आहेत. उदाहरणार्थ तुम्हाला इलेक्ट्रिक मिक्सर तयार करायचे समजा, तर सध्या तुम्ही बाजारपेठेमध्ये सर्वे करून करणार त्या ठिकाणी आणि इलेक्ट्रिक मिक्सर कोणकोणत्या कंपन्यांचे आहे त्या ठिकाणी पाहणार तुम्ही, आहे की नाही. मग बजाजचा मिक्सर आहे, मग त्याला मागणी सगळ्यात जास्त आहे, मग त्याची काय गुणवैशिष्ट्य आहेत ते पाहावे लागतील, ग्राहकांशी चर्चा करावी लागेल आणि नंतर ग्राहकांची चर्चा केल्यानंतर तीच वस्तू ते ग्राहक काय घेतात हे त्यांना विचारावं लागेल. त्यांना ती वस्तू का आवडते किंवा त्या कंपनीचा तो प्रोडक्ट मिक्सर का आवडतो, मग त्याची किंमत किती आहे. मग त्यांना विचारावं लागेल ग्राहकांना की आम्ही जर अशी वस्तू तुम्हाला दिली याच्यापेक्षा चांगली तर ती तुम्ही घ्याल का, आणि काही किंमत थोडीफार कमी ठेवून. तर अशी ग्राहकांची त्या ठिकाणी आपल्याला काय करावं लागतील, मतं आजमावी लागतील आणि हे पण विचार करावा लागेल की बजाज हा एक नावाजलेला स्पर्धक त्याच्या स्पर्धेमध्ये आपण उतरणार आहे, स्पर्धक आहे, तर आपण त्याच्या स्पर्धेमध्ये उतरल्यानंतर आपली ती वस्तू घेतील का. मग त्यासाठी काहीतरी वेगळं पण जे सध्या त्यांचे मिक्सर काय बाजारामध्ये आहे त्याच्यापेक्षा वेगळं गुणवत्ताधारक जर आपण ती वस्तू बनवली तर ते ग्राहक आपली वस्तू घेऊ शकतात. म्हणजे अत्याधुनिक तंत्रज्ञान वापरून काहीतरी नाविन्य दाखवलं तर ते घेतील. तर यासाठी स्पर्धक कोण आहेत हे पाहणं देखील गरजेचं आहे. त्यानंतर 5वा घटक आहे औद्योगिक धोरण आणि शासकीय सवलती. औद्योगिक धोरण जे आहे किंवा शासनाचं जे धोरण आहे हे धोरण उद्योग संस्थांसाठी अतिशय महत्वाचं आहे. काही उद्योगासाठी जर पाहिलं तुम्ही तर शासनाचं धोरण अनुकूल असतं तर काहींसाठी प्रतिकूल असतं. जर धोरण अनुकूल असेल तर त्या उद्योगांना शासन सवलती देतं, काही अनुदान देतं आणि त्या वस्तूंच्या किमती कमी ठेवणं देखील मग उत्पादकाला परवडतं. परंतु काही वस्तू चैनीच्या वस्तू ज्या आहेत, विडी, सिगारेट, तंबाखू, यांना कोणत्याही प्रकारची शासकीय सवलत मिळत नाही, कारण त्याच्याविषयी शासनाचं धोरण जे आहे ते प्रतिकूल असतं. त्याच्यामुळं त्या ठिकाणी उत्पादन खर्च जो आहे हा जास्त येणार असतो अशा उद्योगांना आणि कर देखील शासनाचा त्याच्यावरती टॅक्स जास्त असतो, शासनाकडून काही अनुदान मिळत नाही. त्यामुळे ज्या उद्योगांना शासनाचं धोरण अनुकूल आहे, ज्या उद्योगांसाठी काही सवलती मिळणार आहेत असे उद्योग स्थापन करणं कधीही चांगलं असतं. त्यामुळं जो कोणता आपण उद्योग स्थापन करणार आहे त्या उद्योगाविषयी शासनाचं धोरण कसं आहे हे पूर्ण अभ्यास करणं गरजेचं आहे. पुढचा घटक आहे योग्यता विश्लेषण. उद्योग सुरू करण्यापूर्वी किंवा उद्योग सुरू करताना उद्योजकाला आपली योग्यता तपासून किंवा पडताळून पाहता आली पाहिजे. आपली कुवत कितपत आहे आणि त्यानुसार आपण तो उद्योग सुरू करतोय काय. जर कुवतीपेक्षा जास्त प्रमाणात जर आपण
व्याप वाढवत बसलो तर त्याच्यामध्ये यश येण्याची शक्यता कमी असते. त्यामुळे स्वतःची योग्यता तपासून पडताळणी करून आणि स्वतःच्या पूर्तीनुसार तो व्यवसाय किंवा उद्योग सुरू करायला पाहिजे, प्रकल्प सुरू करायला पाहिजे. त्यामध्ये पोतीमध्ये जास्त महत्वाचं काय असतं की भांडवलाची उपलब्धता. आपल्याकडं प्रकल्प अहवालामध्ये जी काही रक्कम दाखवलेली आहे भांडवलाची, स्थिर भांडवल आणि खेळतं भांडवल, तेवढं आपल्याकडे उपलब्ध आहे का? स्वतःच नसेल तर ते आपण कुठून उपलब्ध करणार आहे आणि ते भांडवल वेळेमध्ये बँकेकडून किंवा वित्तीय संस्थेकडून कर्ज रूपाने का असेना ते वेळेत मिळणार आहे का, याची जेव्हा शाश्वती होईल तेव्हाच तो प्रकल्प त्या ठिकाणी सुरू केला पाहिजे. पुढचा आहे आर्थिक घडामोडी व सभोवतालचे वातावरण. दररोज नवनवीन अशा घडामोडी होत असतात. औद्योगिक क्षेत्रामध्ये राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय पातळीवरती घडामोडी होतात. शेअर मार्केटमध्ये जर पाहिलं तर शेअर बाजारावरती राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय आर्थिक विकासाचा बराचसा परिणाम होत असतो. त्यामुळं राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावर काय घडामोडी होत आहेत औद्योगिक क्षेत्रामध्ये हे पाहणं गरजेचं आहे. जर आर्थिक घडामोडीमध्ये प्रकल्पाची निवड करत असताना काही थोडे दिवस जरी तो उद्योग कमी प्रमाणात मंदी आली, काही वेळा कसं होतं उद्योग मंदीत चालतो किंवा तेजीत चालतो. ज्यावेळेस मंदी येते त्यावेळी आर्थिक जे उपलब्धता आहे, राष्ट्रांना मिळणारं जे उत्पन्न आहे हे कमी होतं. जर तुम्ही उदाहरणच घ्यायचं झालं की सध्याची कोरोनाची परिस्थिती जर तुम्ही पाहिली तर मोठ्या प्रमाणात उद्योगधंदे बंद असल्यामुळं शासनाचं जे आर्थिक उलाढाल आहे ही मंदावलेली आहे. त्याच्यातून त्यांना कर रूपात जे उद्योग संस्थांकडून जीएसटीच्या रूपात जे काही मिळणारं उत्पन्न आहे हे कमी झालेलं आहे. त्याच्यामुळं त्या ठिकाणी अर्थव्यवस्था पूर्णपणे राष्ट्रांची कोलमडलेली आहे या काळामध्ये. तर ते देखील आपल्या उद्योगाचा काय परिणाम होणार आहे, राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावर वेगवेगळ्या अशा जर काही घडामोडी झाल्या तर ते देखील या ठिकाणी पाहणं गरजेचं आहे. त्याचबरोबर अनुकूल प्रकल्पाची निवड त्याच्यामध्ये केली पाहिजे, जास्त आपल्याला तोटा सहन करावा लागू नये म्हणून. आणि सभोवतालच्या परिस्थितीचा अभ्यास करत असताना किंवा वातावरणाचा अभ्यास करत असताना स्वॉट विश्लेषण जे आहे या स्वॉट विश्लेषणाद्वारे तो अभ्यास करून प्रकल्पाची निवड केली पाहिजे. स्वॉट विश्लेषणामध्ये उद्योगाचं सामर्थ्य, कमकुवत दुवे, संधी आणि थ्रेड्स हे तपासून पाहिले जातात. त्याचं सविस्तर आपण पुढच्या लेसनमध्ये पाहणार आहोत. त्याचबरोबर सामाजिक हित, उद्योग सुरू करत असताना किंवा प्रकल्पाची अंतिम निवड करत असताना सामाजिक हित जोपासणं गरजेचं आहे. म्हणजे आपल्या प्रकल्पातून किती प्रमाणात रोजगार निर्मिती होणार आहे, किती जणांना परिसरातील त्या ठिकाणी रोजगार उपलब्ध होणार आहेत, जो काही त्याच्यामधून उत्पादन होणार आहे त्यासाठी समाजाच्या गरजा भागवल्या जाणार आहेत का, ग्राहक समाधानी राहणार आहेत का आणि पुन्हा पुन्हा ते ग्राहक आपल्याकडे येणार आहेत का, याचा विचार करून सामाजिक हित जपून तो प्रकल्प निवडणं गरजेचं आहे. ओके.